इतकं मोठं चांगला प्लॅटफॉर्म जे आपल्या कोर कमिटीने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे त्या कोर कमिटी विषयी चांगला प्लॅटफॉर्म उभा आहे आणि खेळायला पण मजा येते इकडे. बस इथून काय इच्छा असतील या स्पर्धेच्या नंतर पुढच्या इच्छा काय असेल इथून पुढे येण्याचा प्रयत्न असेल. हो नक्कीच शुभेच्छा असते तुला आणि नक्कीच मॅच देखील तिथे ऑन होतोय तर बॅटिंग करायची आहे ती म्हणजेच आडणे संघाच्या कर्णधाराला. मित्रा तुझ्या देखील 3 मॅचेस झालेल्या आहेत. एक मॅच विन आहेस, एक मॅच टाय झाले आहे, एक मॅच पराभूत झाले आहेत. म्हणजे पुढच्या ज्या मॅचेस आहेत त्या तुझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. इथून काय प्लॅनिंग असेल, कशा पद्धतीने बॅटिंग तुझी असेल. इथून सर्व मॅच चांगल्या पद्धतीने खेळून जिंकायचा आमचा प्रयत्न असेल. मॅक्झिमम इथून ज्या मॅचेस असतील त्या 6 षटकांच्या मॅचेस मधून काय टार्गेट असेल ज्यावेळेस प्रथम बॅटिंग करायची आहे. प्रथम बॅटिंग करताना मॅक्झिमम किती धावा. मॅक्झिमम 70 धावा प्लस करायचा आमचा हे राहील. क्या बात आहे, तुला देखील शुभेच्छा असतील. यावेळेस निर्णय येतोय टॉस बॉक्स मधून. मित्रांनो नाणेफेकीचा कवळ सदादातांच्या शुभ हस्ते झाला आणि हा टॉस आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप या संघाने जिंकला आणि प्रथम फील्ड करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलेला आहे नित्य साई प्रतिष्ठान आडणे या संघाला. चला वळूया आपण कॉम्बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आहेत सुप्रीमो समालोचक प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच बालाजी राऊत सर. त्यांचा आवाज आज आपण ऐकतात व्हॉइस ऑफ पांजू. खूप 40+ मॅचेस, खूप मास्टर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात, कव्हर करतात आणि रेकॉर्डचे बेताज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं वेगवेगळ्या स्पर्धेत त्यांचं धावतं समालोचन आपण ऐकतायत. यावेळेला वैभव पाटीलच्या बॅटमधून बॅकलिपचा उपयोग केला. सेकंड विकेट डाऊन होईल का, परंतु या ठिकाणी झेल सुटतोय. एक लो टोटल आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये तुमचं अतिशय क्षेत्ररक्षण खूप दर्जेदार असावं लागतं. इथे मात्र जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली. दीपक मडवी सारखा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 1 बाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. आई चंडिका कोपर संघ एका साईडला स्वतः ओनर पाहायला मिळतात प्रशांत चौधरी अर्थातच बाबू आणि एका साईडला ब्रँड ऑफ नौसई मिस्टर वैभव पाटील रोहित किनी. चेंज ऑफ पेस यावेळेला जरूर केलं गेलं होतं. स्विच हिटचा फटका खेळण्याचा मनसुबा बनवला. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 2 या धावसंख्येवर जरूर लालच देण्याचा प्रयत्न केला गेला होता. रोहित किनी एक विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक गविक फॉर्मॅटमधून भामटपाडा संघातून अतिशय दर्जेदार कामगिरी रोहित किनीची राहिली. गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज रोहित किनी. एक उंच पुरा असा गोलंदाज. ऑन साइडला खेळला गेलाय. जबरदस्त कॅप शोधलाय आणि फ्लॅट 6 येताना पाहायला मिळतोय. आक्रमकता वैभव पाटीलच्या बॅट मधून BGPL षटकार. क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटामाटान. क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटामाटान. हा चषक पालघर जिल्ह्यात धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावांवर संघ जाऊन पोहोचतोय. चेंज ऑफ पेस यावेळेला जरूर केला गेला होता. वैभव पाटील एक मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात होते परंतु चेंज ऑफ पेस करत असताना स्लोवर 1 चेंडू आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. या सिंगलच्या साह्याने 5 चेंडूच्या समाप्तीनंतर आई चंडिका कोपर या संघाची 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल रोहित किनी. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणती चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी सुशांत उबाळे. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा 51 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय ते श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाने. आणि त्याच्या प्रत्युत्तरात दीपक मडवी मात्र स्वस्तात बाद झाला आणि त्यानंतर वैभव पाटील आणि प्रशांत चौधरी बाबूने मात्र डावाला संघाला स्वतःला या ठिकाणी सावरण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिलं षटक कंप्लीट होत असताना 9 धावा 1 गडी बाद. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाने मात्र रोहित किनीने खूप चांगली गोलंदाजी करत मात्र पहिल्या चेंडूवर सफलता मिळवून नंतर चांगले रिदम सहित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल ठरतो. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
IPL ची धून पाहायला मिळते सौरभ तरे यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं 2008 पासून इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थानं ती लाट पसरली आज खेड्यापाड्यात आणि उदयास येताना पाहायला मिळते. खूप मोठमोठ्या स्पर्धा मात्र लीगचा फॉर्मॅट हा अगदी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात लाट पसरली गेली आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सीझन 3 मध्ये आपण पाहताय तर वसई ग्रामीण प्रीमियर लीग पोहोचलं गेलंय. दीपक लहांगे दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. ऑन साइडला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार. वैभव पाटीलच्या बॅट मधून येतोय पॉवरफुल षटकार 6. अच्छा I love you. षटक क्रमांक दुसरा पहिल्या चेंडूवर दीपक लहांगेच्या मात्र यावेळेला आपण पाहू शकतात प्रहार केला गेला. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. यावेळेला पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळले गेलेत. वी फॅक्टर मध्ये स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून वन बाउन्सने चेंडूला मात्र फील्ड करेपर्यंत चेंडू यावेळेला निघून जाईल आणि विशाल नाईक सरांचा येतो इशारा. यस, इट इज अ 4 रन VGPL चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 या धावसंख्येवर. वैभव पाटील आज आक्रमकता यावेळेला दाखवत असताना पुन्हा एकदा ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळला गेला. सुशांत किनी पुढे सरसावेल. तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 20 रन्स. अगदी पंचांच्या बाजूला देवा तरे यांना आपण पाहू शकतायत. रोहित किनी आणि देवा तरे A1 जोडी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम हे सातत्याने आपण पाहतायत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. प्रशांत चौधरी यावेळेला आपण पाहत आहेत पूर्णपणे बीट झालेत. चेंडू फेकून झालेत ते 4. षटक क्रमांक दुसरं धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आता मात्र खेळाडू पूर्णपणे मात्र आपण पाहू शकतायत मंत्रमुग्ध होऊन क्रिकेट खेळताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतात. क्रिकेट हा आमचा श्वास बनला गेलाय हे प्रत्येकाने जाणलंय. राजेश गरत यावेळेला धावताय चेंडूला मात्र स्टॉप केलं जाईल थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी प्रशांत चौधरी बाबू यांना 2 धावा मिळतील आणि धावांची गती जर आपण पाहिली तर या दुहेरीच्या आकड्यावरून पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन ऑल इज वेल. आदरणीय सन्माननीय सचिनजी मालवी साहेब अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. संजयजी किनी कार्यकारी अध्यक्ष आपण पाहू शकतायत. अतिशय चांगली मेहनत संयोजन समितीने घेतलेली दखल. खूप चांगलं मैदान आणि सपाटीकरण. जेव्हा मैदान असताना तेव्हा मात्र खेळाडू अगदी मात्र मनापासून क्रिकेट खेळतात आणि तेच मात्र ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये ते टॅलेंट दाखवण्यासाठी हे आपण सातत्यपूर्ण पाहत आहे. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11.50 च्या सरासरीने 23च्या घरामध्ये. आता मात्र इथून जर आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 28 धावांची गरज असेल. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत चौधरी बाबू मात्र षटकार यावेळेला ठोठावतायत. तर 500 रुपयांचं कॅश प्राइज गुरु गडगे यांच्याकडून मात्र हे प्राइज लावलं गेलंय. ही ऊर्जा दिली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर आतापर्यंत 23 धावा 23 रन्स. अतिशय सुंदर मंडप डेकोरेटरची व्यवस्था. परेशजी किनी भरणेपाडा अर्थातच केळवा भरणेपाडा या ठिकाणी परेशजी किनी यांचं मात्र मंडप डेकोरेटर्स पाहायला मिळतं. खूप चांगला चेंडू होता. सुशांत किनी थोडासा स्ट्रगल करतोय या स्पर्धेमध्ये कारण या खेळाडूकडे खूप टॅलेंट भरभरून आहे परंतु कोणत्या वेळेला मात्र योग्य तो उपयोग करायचा हे जाणून घेणं हे तुमच्या हातामध्ये असतं. कारण श्रीराम स्पोर्ट्स कानिवडे संघ स्ट्रगल करतोय परंतु संघर्ष हा शब्द आपल्या डिक्शनरी मधून पुसला न जाणार शब्द आहे.
तुम्हाला संघर्ष करावाच लागतो. क्रिकेटचं मैदान असो, आयुष्याचं मैदान असो, ज्यावेळेला कठीण काळामध्ये संघर्ष तुम्ही करताना तेव्हा यश तुम्हाला भरभरून मिळतं, परंतु त्यासाठी असलेली तुमची प्रचंड मेहनत, अपार कष्ट आणि अहोरात्र मेहनत खूप महत्वाची भूमिका असते. प्रत्येकामध्ये क्षमता असते, परंतु अतोनात प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यालाच ते यश मिळतं. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर निघणारा हा चेंडू अजित म्हात्रे सर वळतायत. मॅन फ्रॉम एक्सर बोरिवली चे पंच आपण पाहतायत. तर एका साईडला आशुतोष व्यवहारे, मॅन फ्रॉम कांदरपाडा दहिसर मुंबई. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24च्या घरामध्ये 24 रन्स. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. प्रशांत चौधरी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यावेळेला पंचांकडे दाद मागतायत, परंतु तुम्ही अगोदरच प्लॅन मिस झालेत. सुशांत तुबाळीच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. इथून मात्र सुशांत किनी खूप चांगल्या रिदम सहित गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 51 धावांचा पाठलाग करताना 27 धावांची अजून सुद्धा गरज आहे. ते आई चंडिका कोपर या संघाला स्वतः ओनर खेळताना पाहायला मिळत आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला मात्र या वेळेला वळवला गेलाय. चेंडू निघून जाईल डीप बॅक पॉइंटला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी येतोय या सकाळच्या सत्रामध्ये सुस्वागतम चौकार. खूप चांगला यावेळेला फटका पाहायला मिळाला. अगदी टप्पा पडल्यानंतर उसळत्या चेंडूला कसं खेळायचं हे मात्र दर्शवलं प्रशांत चौधरी बाबूने. यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा चेंडू. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य पाहायला मिळतं. चेंडूला पाठवलं. फाईन लेग क्लिअर करत असताना येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. अठ्ठावीस धावा फलकावर पाहायला मिळतात. 32 धावा हलकेशा हाताने यावेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. क्या बात आहे. प्रशांत चौधरी बापूने मात्र अप्रतिम फलंदाजी करत 3 चेंडूवर लगातार 3 चौकार. पहिला चौकार स्वीपर कव्हर मध्ये, दुसरा चौकार फाईन लेग मध्ये, तिसरा चौकार थर्ड मॅन मध्ये यावेळेला आपण पाहू शकतायत. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर प्रशांत चौधरी म्हणतायत आय एम ऑलवेज रेडी, आय कॅन डू इट, हे मी करू शकतो. आणि दर्शवत स्माइल देत मात्र एन्जॉय करतात. खेळपट्टीवर जणू काही खेळपट्टी त्यांच्या प्रेमात पडले. आणि इथे धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 वर जाऊन पोहोचली गेली. इथून 18 चेंडू आणि 15 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक. त्या अगोदर आपण वसई ग्रामीण प्रीमियर लीग ची कार्यकारिणी मंडळ जर आपण पाहिलं, सचिनजी माळवी साहेब अध्यक्ष आहे, संजय किनी कार्यकारी अध्यक्ष, रुपेशजी पाटील उपाध्यक्ष, रोहित किनी उपाध्यक्ष, तुषार किनी सचिव, शिरीष साळकर सचिव, संजय गरत खजिनदार, हिरेन पाटील खजिनदार, गौरव किनी सल्लागार, प्रदीप धोदळे सल्लागार, वीरेंद्र घरत, मनोज घरत, अविनाश किनी, मिलिंद किनी, धनंजय पाटील, दीपक पाक्तेकर, अमित पाटील, संदेश मडवी, स्वप्नील पाटील सदस्य, राहुल किनी सदस्य, परेश पाटील, हेमेंद्र घरत, सुशांत किनी, संदीप मडवी, किरण वांगड, मेहुल पाटील, ऋषिकेश जाधव, दीप्तेश देवळे, सुनील घरत, दिनेश बरप, महेंद्र गरेल, आदेश पाटील, जयकांत रे, जयेश किनी, विशाल पाटील, नवनाथ पाटील, चेतन दळवी, सतीश जाधव, कैलास जाधव, प्रदीप किरकिरे, प्रशांत चौधरी, गणेश गोवारी, निलेश पाटील, वैभव पाटील, कुणाल बरप, सचिन राऊत अँड मंगेश पाटील अशी 47 जणांची यावेळेला संयोजन समिती आपल्याला पाहायला मिळते. परंतु खूप चांगली मेहनत या संयोजन समितीच्या माध्यमातून घेतली गेली आणि आज तुम्हाला सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय. खऱ्या अर्थानं एक या स्पर्धेचे आणबान शान मान सन्मान अर्थातच आदरणीय सचिनजी माळवी साहेब यास पंच काय दर्शवतायत. चला वेळेच्या बाबतीमध्ये थोडीशी दिरंगाई करू नका. रोहित किनी गोलंदाजी मार्कवर. धावांची गती जर आपण पाहिली तर षटक क्रमांक या वेळेला 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये 36 धावा, 12चा एव्हरेज आतापर्यंत पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळला गेलाय त्या रडार मध्ये बॅकलिपचा उपयोग केला. पॉवरफुल फटका अगदी नेत्रदीपक इनटू द स्टँड. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. VGPL सिक्सर.
या षटकाराने धावसंख्या तब्बल 42. आज वैभव पाटील यांनी मात्र जरूर दर्शवला असेल, डू अँड डाय, करो या मरो. आज मात्र मला या वेळेला माझ्या नावाचा बोलबाला दाखवायचाच आहे. या षटकाराने राहुल किनीचं मात्र यावेळेला स्वागत केलं जातं. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळला गेलाय, चेंडू निघून जाईल. समित जाधव मॅन फ्रॉम शिरवली फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मेल फक्त सिंगल वैभव पाटील यांना, आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 43 रन्स 43 या धावसंख्येवर. विजयासाठी 8 धावेची गरज. ऑन साइडला खेळला गेला, बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. थोडंसं फ्लाइट चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला. समित जाधव पुढे सरसावेल, तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी सिंगल, आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती आई चंडिका कोपर या संघाची 44 या धावसंख्येवर. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. ऑफ साइडला सुरेख ड्राईव्ह फक्त खेळला जातोय. सॉफ्ट हँड बॉडमॅनचा उपयोग केला. राजेश घरत पुढे सरसावेल. काय 40+ क्रिकेट मात्र राजेश घरतने सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं खेळलं गेलं. आतापर्यंत त्यांची फिटनेस लाजवाब पाहायला मिळते. धावांची गती सिंगलच्या साहाय्याने जाऊन पोहोचते 45च्या घरामध्ये. 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक 4 आहे. 4थ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 45च्या घरामध्ये पोहोचले गेले. 2 कॅमेरामॅन आमचे अनुराग चव्हाण ब्रँड ऑफ कमारे आणि मुनित कुडू ब्रँड ऑफ पहाडोली. ऑन साइडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. आज मात्र यावेळेला चौकारांची आतषबाजी प्रशांत चौधरीच्या बॅटमधून पाहायला मिळते. परंतु प्रशांत चौधरी म्हणत असतील जाता जाता मात्र मी तर चांगला यावेळेला जरूर बोलबाला पाहायला मिळेल. आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल 49 वर जाऊन पोहोचले गेली. अवघ्या 2 धावांचं लक्ष आता पाहायला मिळेल आई चंडिका कोपर या संघाच्या माध्यमातून. सुंदर स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 साइड स्क्रीन आपण पाहू शकतायत. भव्य दिव्य ट्रॉफीच आपण पाहू शकतायत. पहिल्या दिवसामध्ये अनावरण झालं ट्रॉफीचं. ऑन साइडला खेळला गेलाय जबरदस्त प्रहार. बॉडमॅनचा उपयोग करत फ्लिकचा फटका सरळ चेंडूला फेकून दिला. 6 धावन करता एक स्टायलिश फिनिश. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग आई चंडिका कोपर संघ. मात्र आता कुठेतरी विजयाची मुहूर्त मेढ रोवली आणि ते विजयश्री खेचून आणला जातोय. आई चंडिका कोपर कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता होणारा सामना 2 संघांमध्ये अतिशय सुंदर लढत. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे कैलाश कमळाकर जाधव आणि प्रदीप केशव खिरकिरे यांचा संघ पाहायला मिळेल. तर एका साईडला आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप दीपक पाक्तेकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मालक आमने सामने. चला शेक हँड करा. आई चंडिका कोपर संघ आपण शेक हँड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. ते तोडू नका. नियम व अटी ज्या आहेत त्या मात्र आपण फॉलो करायच्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि लाईनअप मध्ये मात्र आई चंडिका कोपर संघ सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत. तर आपण सुद्धा मात्र रोहित किनी अँड कंपनी आपण सुद्धा मात्र लाईनअप मध्ये जाऊन पाहू शकाल. आदरणीय सन्माननीय सचिनजी मालवी साहेब या स्पर्धेची दिलो की धडकन प्रत्येकाच्या हृदयावर ज्यांनी अधिराज्य कोरलं गेलंय. आन बान शान मान सन्मान अभिमान आदरणीय सचिनजी मालवी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आणि तुषार किनी या ठिकाणी डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी या वेळेला उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सचिनजी मालवी साहेब एक सुंदर आणि दिलदार रुबाबदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. प्रेक्षणीय सामना सुद्धा आपण पाहणार आहोत. युवा मुंबई वर्सेस रत्नागिरी जो प्रेक्षणीय सामना रविवारच्या दिवसामध्ये 10:30 वाजता खेळला जाईल. एका साईडला महिलांचा प्रेक्षणीय सामना आपण पाहायला विसरू नका. याच मैदानात आपण पाहणार आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम आदरणीय सचिनजी मालवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्पर्धेची आन बान शान मान सन्मान आणि प्रत्येकाच्या हृदयाची धडकन या VGPL ची बनली गेले असे डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी रुबाबदार आणि दिलदार व्यक्तिमत्व सचिनजी मालवी साहेब यांचं सकाळच्या सत्रामध्ये स्वागत आहे. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. जय शिवराय. म्हणतात ना कमळाचा जन्म चिखलात व्हावा आणि ते आज राष्ट्रीय फुल म्हणून इतिहासात नाव व्हावं. जन्मा येणे दैवाहाती करणी जगी हसवी गाणे व्यर्थेची कुळ थोरवी. त्याचप्रमाणे सचिनजी मालवी साहेब यांचे महान कार्य हे सातत्याने पाहायला मिळतं. कारण त्यांच्या डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्दच नाहीये.
खर्च किती हो, कशाही पद्धतीने चांगल्या पद्धतीने हो, परंतु फायदा हा शब्द नाहीच आहे. आणि जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटामाटान. क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटामाटान. हा चषक पालघर जिल्ह्यात, हा चषक पालघर जिल्ह्यात. वसई ग्रामीण प्रीमियर लीग आहे आमच्या शिरसाट गावात. ग्रामीण प्रीमियर लीग आहे आमच्या शिरसाट गावात. वसई ग्रामीण प्रीमियर लीग आहे आमच्या शिरसाट गावात. ग्रामीण प्रीमियर लीग आहे आमच्या शिरसाट गावात. थँक्यू थँक्यू धन्यवाद सौरभ तरे. तुला या मॅन ऑफ द मॅच साठी मी वैभव पाटील यांना विनंती करेन आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच हकदार 3 विकेट आणि 9 चेंडूमध्ये 27 धावा, 300च्या स्ट्राईक रेटने विथ द बॅटने खेळले. ऍब्सोल्युटली वंडरफुल इनिंग. अतिशय चांगला खेळ करत ऍज अ ऑलराऊंडर अष्टपैलू नेतृत्व कसं असावं याचं प्रात्यक्षिकरण पाहायला मिळतं. आदरणीय सचिनजी मालवी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांनाच विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या पहिल्या मॅच मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि टी शर्ट या ठिकाणी देऊन सन्मानित करायचंय. वैभव पाटील यावेळेला आपण पाहतायत अंडरम पासून सुरुवात झाली आणि ओरम मध्ये मी पाहायचो वैभव पाटील यांना ज्यावेळेला ते शाळेत असायचे तेव्हा मात्र 1 मॅन शो टुर्नामेंट ठेवायचे आणि त्या टुर्नामेंट सुद्धा अशा असायच्या काही 10-10 हजाराच्या त्या काळामध्ये मी वैभव पाटील यांना पाहिलेलं होतं आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झाला तो अतिशय पाहायला मिळतो. वेलकम सचिनजी मालवी साहेब, आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. वैभव पाटील या ठिकाणी येत आहेत. विथ द बॉलने 3 विकेट्स घेतले आणि विथ द बॅटने 9 चेंडूमध्ये 27 धावा. मंगल मूर्ती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर श्री मंगल मूर्ती. कोणत्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पापासून नामस्मरण करतोच आणि त्या कार्याची सुरुवात करत असतो. वैभव पाटील व्हेरी वेल प्लेड आणि दर्शवतायत नवसईच्या गावातील टायगर अभि जिंदा आहे. केक स्माइल यज्ञेश कडू जे स्पॉन्सर आहेत आणि त्याने मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी सन्मानित केले गेले. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतात केक स्माइल यज्ञेश कडू यांचं काल आगमन सुद्धा झालं होतं. धन्यवाद सचिनजी मालवी साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. वैभव दमलेत परंतु कसं वाटतं एकंदरीत फील कसं होतंय जाता जाता मात्र आपण चांगला गेम प्लॅनिंग करत आज पुन्हा एकदा मला वैभव पाटील तो दिसला जो जुना वैभव पाटील चांगला खेळायचा आणि पुन्हा एकदा तीच फिटनेस लाजवाब इनिंग काय म्हणशील? बॅटिंगची तर खूप प्रयत्न केले पण बॅड लक बॅटिंग झाली नाही, पण लास्टच्या 2 सामन्यांमध्ये चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच. VGPL यंदाच्या वर्षात कसं वाटतं एकदा खेळताना आनंद घेतायत आणि या संयोजन समितीचं कौतुक कसं करतील आपण? कमिटीचं जेवढे बोललो तेवढं कमीच शब्द पडतील. खरोखर खूप चांगली खेळपट्टी आम्हाला मिळून दिली आहे खेळण्यासाठी आणि सर्व खेळाडूंना आपला कौशल्य दाखवण्याचा इथे मौका मिळत आहे तो तुम्ही गमावू नका आणि अशी खेळपट्टी तुम्हाला पुन्हा पुढच्या वर्षी अजून याच्यापेक्षा चांगली खेळपट्टी बघायला भेटेल. नक्कीच. पिच क्युरेटरची पुढच्या वर्षात मागणी असेल असं सचिनजी मालवी साहेब यांनी दर्शवून दिलं गेलंय. काय म्हणशील पंचांची भूमिका आता ऑल ओव्हर या मात्र सीझन मध्ये कशी राहिलेली आहे? पंचांचा निर्णय एकदम परफेक्ट आहे, काहीच त्यांची ते आम्ही हे करू शकत नाही. पंच तिन्ही पण आपल्याला म्हणजे चांगले आहेत. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. वैभव पाटील यांनी सुंदर प्रतिक्रिया दिल्या. पंचांच्या बाबतीत मात्र कोणती तक्रार नाहीये. गुड डिसिजन, पेशन्स अँड कमिटमेंट काय असतं हे आपण सातत्याने जाणलंय. वैभव पाटील ठरले प्लेयर ऑफ द मॅच. आणि जाऊया या ठिकाणी ज्या ठिकाणी सज्ज आहेत एक शिरसाट गावातील एक सुंदर आवाज अर्थातच आदेश पाटील, या आपण त्यांचा आवाज ऐकूया. थँक्यू.
धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. सर्वांना शुभ सकाळ. वसई ग्रामीण प्रीमियर लीग आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय सन्माननीय श्री सचिनजी माळवी यांचं नुकताच या ठिकाणी मात्र आगमन झालं. त्यांचं सुद्धा मात्र आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. वेल प्लेट वैभव पाटील मात्र आपण बघायचं झालं तर मॅन इन फॉर्म मात्र आता येत असताना चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून. पहिला चेंडू जबरदस्त फटका त्या डोक्यावर ना मात्र चेंडूला फेकून दिलं जात आहे. वन बाउन्स 4 धावेंकरता 4 धावा. नक्कीच नवसाळा पावणारी हाकेला धावणारी आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी एकविरा माता हिला मानाचं नमन. पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर मात्र आपण बघतोय सुपर शॉट्स मिस्टर नितीन यांच्या बॅट मधून बघायला मिळतो आणि चेंडू सरळ निघून गेला. 1 बाउन्स 4 धावेंकरता. नक्कीच जे आपण साई भक्त आहेत आणि त्यांच्या माहितीसाठी श्री साईराम मित्रमंडळ खानिवडे या ठिकाणी आपण पाहत आहेत दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा ते रामनवमी उत्सव निमित्त मात्र साई पालखी पदयात्रा सोहळा हा मात्र राबविला गेलाय. 22 मार्च रोजी आपण पाहू शकता सकाळी 7:30 वाजता श्री साई पादुका व पालखी पूजन असेल. त्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी राबवले गेलेत आणि खानिवडे ते श्री क्षेत्र शिर्डी पालखीसह पदयात्रा सोहळा श्री साईराम मित्रमंडळ खानवडे व सर्व कार्यकारी सदस्य व साई भक्त यांच्यासाठी जर कोणाला या ठिकाणी पदयात्री नोंदणी चालू झाली आहे. इच्छुक पदयात्र्यांनी 12 मार्च पर्यंत नोंदणी करायची आहे. धन्यवाद. निश्चित सुपर शॉट्स पुन्हा एकदा मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू मात्र सरळ निघून जातोय. कवचच्या डोक्यावरनं 4 धावा. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय तब्बली 9 या धावसंख्येवर आपण बघतोय. या अगोदर आपण नक्कीच भारतजी राऊत मॅन फ्रॉम पांजू यांना ऐकलं. त्यानंतर मात्र प्रमोदजी शेडगे यांना आपण ऐकत आलेलो आहोत सातत्याने या पंचक्रोशी मधून. धावसंख्या धावफलकावर 9 धावा या धावफलकावर आपण बघतोय. आज या स्पर्धेचा आपण बघतोय 3रा दिवस आणि नक्कीच नित्यसाई प्रतिष्ठान आणणे आणि त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप दोन्ही संघासाठी मात्र ही मॅच महत्वपूर्ण असणार आहे. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपण बघू शकतायत. सचिनजी मालवी जे अध्यक्ष आहेत. त्यानंतर मात्र आपण बघतोय तुषारजी किणी. त्यानंतर मात्र आपण बघतोय परिजी पाटील सचिनजी राऊत हे सुद्धा मात्र उपस्थित होत आहेत सकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं सुद्धा मात्र वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर बघायची झाली तर 9 धावा या धावफलकावर आपण बघतोय. सुजित मात्र प्रथम गोलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने मात्र सुजित याने स्वतःला प्रूफ केलं आहे. खूप सुंदर पद्धतीने मात्र खेळ आकारला जातोय. कमी वेळेत कमी वयामध्ये मात्र खूप चांगली कामगिरी क्रिकेटच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला मिळत आहे. ऑल इज वेल अशी स्पर्धा बघतोय वसई ग्रामीण प्रीमियर लीग युट्यूबच्या माध्यमातून. जे प्रेक्षक वर्ग मात्र जॉईंट होत आहेत सकाळच्या सत्रामध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरुवातीला आपण बघतोय भव्य दिव्य असं मात्र एंट्री गेट आणि त्या ठिकाणी मात्र वसई ग्रामीण प्रीमियर लीगचं आपण बघतोय. आय लव्ह वसई ग्रामीण प्रीमियर लीग. या ठिकाणी मात्र पॉइंट रिझनकडे क्षेत्ररक्षक पुढे सरसावले होते परंतु एन मोमेंटला मात्र बघतोय आपण चेंडू मात्र धरतीला दान केला जातोय आणि सकाळच्या सत्रामध्ये मात्र आयुष्यमान भव असा आशीर्वाद बॅटरला दिला जातोय. 2 धावा निश्चित सर्वी मात्र या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या दोन्ही संघाची धावसंख्या टोटली आपण बघतोय फलकावर 11 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 11 रन्स ऑन द बोर्ड. नक्कीच ज्या पद्धतीने मात्र आपण बघितलं पहिला दिवस या स्पर्धेचा ज्या पद्धतीने मात्र इंटरनॅशनल लुक असतो तो इंटरनॅशनल लुक मात्र दिला गेला. प्रत्येक चौबाजूने आपण बघतोय सुंदर असे स्टँड्स आहेत आणि प्रत्येक खेळाडूला मात्र व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. नक्कीच उल्लेख करेन सचिनजी माळवी साहेब जे अध्यक्ष आहेत आणि नक्कीच त्यांच्या संकल्पनेतून मात्र ही स्पर्धा या ठिकाणी मात्र साकार होत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. या ठिकाणी बॅटची एज कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये. संदीप मडवी मात्र चांगल्या पद्धतीने मात्र झेल स्वीकारतोय मैदानाच्या आतमध्ये आणि गडी बाद होईल. पहिला धक्का मात्र बसत असताना तंबूच्या आशेला जाईल. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. शिर्डीला बाबांनी नेलं शिर्डीला.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. प्रेम तर सगळेच करतात, पण जिच्याकडून ममता मिळते तिला आई म्हणतात. आणि तेलाने दिवे तर सर्वच लावतात, पण जो पाण्याने दिवे लावतो त्याला साई म्हणतात. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर, अर्थातच साई बाबा असं नामस्मरण आपण करूया. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण येऊया. व्यासपीठावर आपण बघतो या स्पर्धेचे सल्लागार संदीपजी मडवी सकाळच्या सत्रापासून मात्र उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. त्यांच्या समवेत आपण बघू शकता या स्पर्धेचे शिल्पकार सचिनजी माळवी साहेब यांना आपण बघू शकतात. आणि सचिनजी माळवी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर कमीच आहे, कारण की ज्या पद्धतीने आपण म्हणतोय ना, लोखंडाने सोन्यावर कितीही घाव केले ना तरी सुद्धा मात्र सोन्याची किंमत आहे तेवढीच राहते. आणि त्याप्रमाणेच मात्र या ठिकाणी बघायचं झालं तर सर्वांना सोबत घेऊन चालतायत. आणि नक्कीच फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरी मध्ये नाही आहे, असे मात्र सन्माननीय श्री सचिनजी माळवी व्यासपीठावर आहेत. या ठिकाणी मात्र स्लाइस केले जाते, फोर्स केले जाते चेंडूला. सुपर वैविध्यपूर्ण शॉट, छपडा पार, षटकार, 6 धावा. सचिन मालवी अध्यक्ष आहे, कमी नाही कशाची हो त्याला. धन्यवाद. नक्कीच मैत्री फाउंडेशनचे मात्र या ठिकाणी सहकारी आदरणीय सन्माननीय सचिनजी भोईर साहेब खर्डी गावातून या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्यांची सुद्धा मात्र संघ खेळत असताना आपण बघतोय विरार ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये ती स्पर्धा मात्र कालच्या दिवसातून नारिंगीच्या मैदानावर आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी मात्र बघायचं झालं तर अगोदर शफल झाले होते आणि त्या कारणास्तव मात्र पंच बघतोय आपण लाईन बिलॉंग टू दी अंपायर. आणि त्या कारणास्तव आपण बघतोय या निर्धाव चेंडूची सांगता. वेलकम सचिनजी भोईर साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये. आपलं हार्दिक हार्दिक स्वागतम, आगतम, सुस्वागतम. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा बघायचं झालं तर बॅकफुटला जाऊन पंच केलं जाते चेंडूला. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावतायत, कुठल्याही प्रकारची चुकी आपल्याला बघायला मिळत नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी मिस्टर हेमंत जाधव. आणि बॅक टू द विकेट पलट असताना मिस्टर हे सोमन याच्या खेळीला पूर्णविराम. सचिन मालवी अध्यक्ष आहे, कमी नाही कशाची हो त्याला. संजय किनी कार्याध्यक्ष, प्रेमल गुंडानी हो झाला. आरती दरबारी मनानं छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची ऐसा राजा. देह राजियाचा प्राण योगियाचे मूळ कैलासाचे ऐसा राजा. मातीसाठी प्राण सांडतो युद्ध मांडतो ऐसा राजा. जीव लाभतो जीव वाहतो जीव रक्षितो ऐसा राजा. प्रजा तोषवी राज्य वाढवी तख्त भूषवी ऐसा राजा. जो धर्मयोगी तो कर्मयोगी तो युग पुरुष तो ऐसा राजा. अखंड महाराष्ट्राचे देवस्थान छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं नमन. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय तब्बली जाऊन पोहोचली आहे 17 या धावसंख्येवर. प्रथमतः फलंदाजी करताना आपण बघतोय नित्यसाई प्रतिष्ठान आडणे हा संघ. नुकताच मात्र आई चंडिका कोपर संघ पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितला सुंदर खेळ मात्र आकारला गेला. प्रशांत चौधरी असतील, त्यानंतर मात्र बघायचं झालं तर वैभव पाटील मात्र रंगात येत असताना. आणि खऱ्या अर्थाने मात्र ज्या वेळेस गरज आहे त्यावेळेस मात्र फॉर्म मध्ये येणं खूप गरजेची गोष्ट आहे. नवीन गोलंदाज रुपेश हलक्याशा त्याने मात्र स्लाइस करायचा प्रयत्न होता, परंतु चेंडी मात्र यष्टी रक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जातोय. संदीप मडवी यांना आपण बघू शकताय. खूप सुंदर आपण बघतोय मैदान असं आहे 360 डिग्री मध्ये हे मैदान उपलब्ध करून दिलं आहे. मात्र त्यामागची मेहनत बघणं तेवढीच गरजेची गोष्ट आहे, कारण की कुठलीही स्पर्धा यशस्वी करायची असेल तर आयोजकांची मेहनत आणि ती खूप महत्वाची आहे. आणि त्या कारणास्तव मात्र मेहनतीचं फळ मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना बॅटची एज घेऊन गेलेला चेंडू फाईन लेगचा क्षेत्ररक्षक मात्र फ्रेम मध्ये येत असताना कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये. खेळाडू बाद होईल. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. नक्कीच गोड गळ्याचा धणी आपण बघतोय बालम सिंगर आज मात्र आपल्या मध्ये हयात नाहीयेत, परंतु त्याचं सुमधुर गाणं आजही आपल्या
मुखामध्ये अजरामर आहे आणि नक्कीच मिस यू बालम असं आपण मात्र सातत्याने सांगूया. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर आतापर्यंत दुसरा हादरा स्कोर कार्डवर आपल्याला बघायला मिळतोय. 17 धावा या धावसंख्येवर नित्यसाई प्रतिष्ठान आणणे संघ. प्रथमतः आपण बघितलं नितीन सोमन मात्र चांगली सुरुवात करून दिली होती. त्याच्या बॅटमधनं आपण बघितला चौकाराला षटकाराला, परंतु तदनंतर मात्र जास्त काही करू शकले नाही. बाद होऊन मात्र तंबूच्या आशेला गेले आणि तदनंतर मात्र आपण बघतोय मिस्टर अमित घाटाल हा सुद्धा मात्र स्वस्तामध्ये बाद होऊन तंबूच्या आशेला जातोय. धावसंख्या आपण बघतोय 17 या धावसंख्येवर. वेलकम वासू आणि वेलकम संजय बादाले, आपलं सहर्ष स्वागत आहे. थोड्याच वेळामध्ये मात्र आपण मान्यवर ज्या ठिकाणी मात्र उपस्थित आहे त्यांच्या स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न रुपेश पागे आपण बघतोय. सुंदर क्रिकेटर भाताणी गावातील सुपुत्र आपण बघतोय आणि चांगल्या पद्धतीने मात्र खेळ साकारला जाईल मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्तीवर. पॉवर प्लेची 2 षटकं होती ती मात्र कंप्लीट झालेली आहेत. प्रथमतः फलंदाजी करताना आपण बघतोय नित्यसाई प्रतिष्ठान आणणे हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवर. सुरुवात मात्र थोडीशी बघायची झाली तर संत आहे, कारण की काय विकेट मात्र गेलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत मात्र नवीन षटक मैदानाच्या आतमध्ये येईल तोपर्यंत आपण स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. आदरणीय सन्माननीय त्या ठिकाणी मात्र सचिनजी भोईर खार्डीगावचे सुपुत्र या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय श्री सचिनजी माळवी यांना विनंती करेन की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते मात्र त्या ठिकाणी सचिनजी भोईर यांचा स्वागत आणि सन्मान करावायचा आहे. अतिथी देवो ही भारतीय संस्कृती आहे आणि ती संस्कृती मात्र जोपासली जाते. पाहुण्यांचा आदर आणि सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आणि त्या ठिकाणी बजावत असताना या स्पर्धेचे शिल्पकार सचिनजी माळवी साहेब मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत. खूप खूप स्वागत आहे. नक्कीच आज त्यांचा सुद्धा संघ विरार ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना आपल्याला बघायला मिळतोय आणि आज वेळात वेळ काढून मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि नक्कीच त्यांचं सुद्धा मात्र शब्द शुमनांनी स्वागत आहे. आप आहे बाहर आई. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूयात. षटक आपण बघतोय षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. सांघिक आपण बघतोय तिसरं षटक, वैयक्तिक दुसरं षटक सुजित जाधव आपण मैदानाच्या आतमध्ये. हलक्याशा हाताने मात्र स्लाइस केला आहे. बॅटची एज बघायला मिळते. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू गेलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी परतलेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि या 2 धावा स्कोर कार्डवर निश्चित स्वरूपी कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 19 धावा या धाव फलकावर आपण बघतोय. नक्कीच 2008चं ते वर्ष. तदनंतर मात्र आपण बघतोय IPL इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि तदनंतर आपण बघतोय टेनिस क्रिकेट मध्ये आपण जास्तीत जास्त स्पर्धा या लीग फॉर्मॅटने येत असताना नक्कीच आपण नुकताच बघितली रायगड प्रीमियर लीग, तदनंतर आपण बघितली ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आणि नक्कीच यंदाच्या सत्रामध्ये आपण सुद्धा बघितली आगरी प्रीमियर लीग. सरपडाच्या मैदानावर खूप छान पद्धतीने मात्र आपल्याला बघायला मिळेल. हलकाशा तर मात्र स्लाइस केलं जात आहे इनटू द गॅप. चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवला जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण बघतोय 20 रन्स ऑन बोर्ड आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच 1 ऑगस्ट 2014 पासून मात्र भारतातील सर्वात मोठे शहर ठाणे या शहरापासून मात्र पालघर जिल्हा हा विभाजित झाला आणि पालघर जिल्ह्याने मात्र आपली वेगळीच ओळख मात्र निर्माण केली आहे. सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, तदनंतर मात्र शैक्षणिक क्षेत्र असो, पालघर जिल्ह्याने मात्र आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. पंच सिग्नल देत असताना बराचसा आवाक्याच्या बाहेर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी अचानकपणे प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर निघून जाते आणि पंच सिग्नल देत असताना वाईटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 1 धावी स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. धावसंख्या आपण बघतोय 21 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज सुजित सज्ज ओव्हर द विकेटने. या ठिकाणी मात्र सन्मानपूर्वक खेळलं जात आहे. इनफिल्डच्या वर्ण कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी बघायचं झालं तर 2 धावा या सहजरित्याने कंप्लीट केले जात आहेत. रुपेश पागी ज्या पद्धतीने मात्र बरीच उन्हाळे आणि पावसाळे या खेळाडूने बघितलेले आहेत, जे महाराष्ट्र मित्रमंडळ भाताने या संघाकडनं खेळताना आपण सातत्याने त्याला बघितलेलं आहे. खूपच चांगला खेळाडू आहे. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण खेळत असताना सुंदर खेळ मात्र त्याच्या माध्यमातून बघायला मिळतोय. या ठिकाणी मात्र ऑन साइडला फुल टच चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाहीये. मोठी विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना बडी मछली जाल में फसती हुई खेळाडू बाद.
धन्यवाद. नक्कीच वसई ग्रामीण प्रीमियर लीगचं टायटल सॉन्ग आपण बघतोय. सुंदर असं सॉन्ग या स्पर्धेच्या माध्यमातून आणि 4 चांद लावण्याचं काम आपल्याला बघायला मिळत आहे. वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे ती म्हणजेच आपली आई. आणि आपल्या आईच्या चेहऱ्यावर जेव्हा जेव्हा आपण हास्य बघतोय तेव्हा तेव्हा मात्र आपण बघतोय एक सुखद असं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, अर्थातच आई असं आपण नामस्मरण सातत्याने बघत आलेलो आहोत. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजे 23. या धावसंख्येवर 23 धावा. नक्कीच डीजे सौरभच्या माध्यमातून सुंदर अशी वाजंत्री आपण बघतोय. मॅन फ्रॉम एडवन या ठिकाणी खडे खडे स्ट्रोक खेळतायत मिस्टर पंकज, ज्याला आपण बघू शकताय. मॅन फ्रॉम सांदीपचा हा खेळाडू आज मात्र आपण बघतोय वसई ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये त्याची वर्णी मात्र नित्यसाई प्रतिष्ठान आणि या संघातून खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर व्यक्तिमत्व, परंतु क्रिकेटच्या दृष्टिकोनातून खूप चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. बऱ्याच गावातून आपण बघतोय जवळजवळ वसई ग्रामीण प्रीमियर लीग 30 ते 40 गावं मात्र सहभाग आहे या स्पर्धेमध्ये. आणि प्रत्येक गावातील संघ आणि प्रत्येक गावातील खेळाडू मात्र या ठिकाणी आपलं उत्कृष्ट खेळ दाखवण्याचा प्रयत्न. म्हणूनच आम्ही सातत्याने म्हणतोय खेळाल तर वाचाल या तंत्रावर मात्र आजकालचं क्रिकेट आहे. आणि निश्चित स्वरूपी जर तुम्ही प्रयत्न सुरेख कराल मैदानाच्या आतमध्ये तर नक्कीच कष्टीचं फळ मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मिळेल. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना नित्यसाई प्रतिष्ठान आणि हा संघ जाऊन पोहोचतोय 24 या अंकांवर. अमरजी पाटील आम्हाला दर्शवत असताना ॲक्युरेट 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पाण्याची व्यवस्था डिंग्स ब्रेक मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. नक्कीच रखरखत ऊन आहे. आपण उन्हाळी मात्र अधिवेशनाकडे वळत आहोत. नक्कीच संपूर्ण खेळाडूंना मी एकच विनंती करेन की आपण प्रॉपरली जे ड्रेस कोटिंग आहे ते ड्रेस कोटिंग करूनच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरा. आपण नॉर्मली जे आपण बघतोय कॅप आपण परिधान करा डोक्यावर, कारण की रखरखत ऊन आहे. तदनंतर मात्र आपण जेव्हा जेव्हा पाणी प्याल ते पाणी मात्र आपण बसून प्या. जास्तीत जास्त मात्र आपण शीतपेय मात्र घेण्याचा प्रयत्न करा. तदनंतर बघायचं झालं तर अशा प्रकारचे जे आपण ड्रेस कोडिंग बघतोय मैदानाच्या आतमध्ये ते प्रॉपरली आपण परिधान करा, कारण की पाण्याची भूमिका खूप महत्वाची आहे आपल्या आयुष्यामध्ये. आपण अन्नाशिवाय मात्र राहू शकतो 2 ते 3 दिवस, परंतु पाण्याशिवाय आपण 1 तास सुद्धा राहू शकत नाहीये. त्यामुळे पाणी आपण अपव्यय टाळा पाण्याचा. पाणी वाचवा, पाणी जिरवा असा हॅशटॅग आपण सातत्याने बघितलेला आहे शालेय उपक्रमातून. आणि पाण्याची भूमिका आपल्या माध्यमातून खूप महत्वाची आहे. जाऊया डीजे कडे आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये एक सुमधुर गीत या स्पर्धेच्या माध्यमातून. बाजारात तुला नेईन पैसे त्या घेण देईन, बाजारात तुला नेईन पैसे त्या घेण देईन. अगं ए बे बे पोरी येशील का बाजारी माझे हारी. अगं ए पोरी. डीजे धन्यवाद. सुमधुर सॉन्ग आपण बघतोय या डीजे सौरभच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. नक्कीच यंदाचं आपण बघतोय जसं मात्र 2008 आलं तदनंतर मात्र डीजेची मागणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढली गेली. इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात झाली आणि त्यानंतर बघतोय आपण डीजेची भूमिका खूप महत्वाची ठरली गेली टेनिस क्रिकेटमध्ये. आणि खूप चांगली वजंत्री आपण बघतोय. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 24 धावा आतापर्यंत मात्र आपण बघतोय 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. करंट रन रेट मात्र आपण बघायचं झालं तर 8.00च्या सरासरीने मात्र नित्यसाई प्रतिष्ठान आणि हा संघ मात्र खेळत असताना मात्र इथून प्रयत्न थोडंसं वाढवायला पाहिजेत. जे करंट रन रेट आहे मात्र ते वाढवताना बघायला मिळतील का. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. इकडे बघायचं झालं तर संजय घरत महत्वाचा खेळाडू ज्याची मात्र आयकॉन म्हणून वर्णी लागली जाते या संघातून. आणि नॉन स्ट्राईक एंड फलंदाज मिस्टर पंकज याला आपण बघू शकताय. दोन्ही खेळाडूकडे मात्र अनुभवाची कमी नाहीये, परंतु मैदानाच्या आतमध्ये सातत्य सिद्ध करणं तेवढीच गरजेची गोष्ट आहे. आज आपण वेगळ्या प्लॅटफॉर्मवर खेळत आहे आणि या प्लॅटफॉर्मचा आपल्याला उपयोग करावा लागणार आहे. या ठिकाणी बघायचं झालं तर अगोदर शफल झाले होते ॲक्युरेट, मात्र त्या ठिकाणी बघायचं झालं तर चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. रुपेश पाटील ज्या पद्धतीने मात्र या खेळाडूने स्वतःची प्रगती केलेली आहे अप्रतिम. म्हणूनच सराव खूप महत्वाचा आहे खेळाडू मित्रांनो. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, सराव तुम्हाला बळकट बनवत असतो. क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही खेळाल तेव्हा तेव्हा सराव असणं नितांत खूप गरज असते. कारण की कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण बघितलं प्रशांत घरत यांनी सुद्धा म्हटलं की सराव खूप महत्वाचा असतो कुठल्याही खेळाडूला मात्र परफॉर्मन्स करायचा असेल तर. या ठिकाणी मात्र बॅटची एज घेतली जाते. स्वतः मात्र रुपेश पुढे सरसावतोय. फक्त आणि फक्त एकच धावेवर समाधान मानावं लागेल. या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या आपण बघतोय टोटली जाऊन पोहोचले फलकावर ती म्हणजेच 25 या धावसंख्येवर. रुपेश आपण बघतोय वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना आतापर्यंत ॲक्युरेट आपण बघितलं सुजितचं षटक हाताळलं. त्यानंतर मात्र रुपेश पाटील याला आपण बघू शकताय मैदानाच्या आतमध्ये.
रनअप चांगला आहे, रिदम चांगला आहे, त्यानंतर मात्र बॉडी बॅलन्स खूप सुंदर बघायला मिळतोय. रिलीज ऑफ द डिलिव्हरी ॲक्युरेट पद्धतीने आपण बघतोय, कानाच्या जवळून मात्र टाकत असताना रुपेश पाटील याला आपण बघू शकताय. या ठिकाणी फुलरलेची डिलिव्हरी ॲब्सोल्युटली प्लम्पच्या स्वरूपात, कौतुकास्पद गोलंदाजी, अप्रतिम, अचूक टप्प्यावर भेदक मारा, खेळाडू बाद होईल. संजय घरतच्या खेळीला पूर्णविराम. देवाकडं काय मागू आमचे आयेल काय सांगू, देवाकडं काय मागू आमचे आयेल काय सांगू. फिरलीस ग माझे पाठी, तू फिरलीस ग माझे पाठी, गंजू वेडा झालो. सुपर बॉलिंग, ॲब्सोल्युटली प्लम्पच्या स्वरूपात मात्र खेळाडू बाद होत असताना आणि मोठा धक्का नित्यसाई प्रतिष्ठान आणि या संघाला लागत असताना ज्या पद्धतीने मी कौतुक केलं होतं त्या पद्धतीने मात्र गोलंदाजी करत असताना रुपेश पाटील सुपर डिलिव्हरी. धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 25 धावा या धावफलकावर आपण बघतोय. रुपेश पाटील याचं हे षटक आपण बघतोय, चौथं षटक मार्गस्थी पथावर असताना आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ हा अद्यावत झालेला आहे. नक्कीच आयुष्यामध्ये ध्येय असणं खूप गरजेची गोष्ट आहे खेळाडू मित्रांनो, कारण की ध्येयाला मात्र खूप महत्त्व असतं. आपल्या आयुष्यामध्ये ध्येय नसेल तर मात्र इम्पॉर्टन्स आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणून त्या ध्येयासाठी आपण अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं ना तरी सुद्धा चालेल, कारण की वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत असतात. या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन आपण बघतोय ना क्रिकेटच्या दृष्टिकोनातून, ते असणं खूप महत्वाचं आहे. चेंडू व्यवस्थितरित्या निर्धाव आला होता, परंतु तदनंतर बघायचं झालं तर पंच मात्र सिग्नल देत असतील. त्या ठिकाणी बघायचं झालं तर 22च्या स्वरूपाने मात्र ही धाव फलकावर आपल्याला बघायला मिळते. ही एक धाव स्कोर कार्डवर अंकित केली जाईल. धावसंख्या 26 या धावसंख्येवर आपण बघतोय. चौथं षटक मार्गस्थी पदावर असताना आतापर्यंत जखडून आणि बंधनात ठेवला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. पुन्हा एकदा मात्र कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा लावण्याचा प्रयत्न. पंकज चांगला खेळाडू आहे नो डाऊट, परंतु इथून मात्र तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील, कारण की जर मोठी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उभा राहाल तर निश्चित स्वरूपी दबाव आणि दडपण तुम्ही समोरच्या संघाकडे ठेवू शकता, परंतु तसं होत नाहीये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मात्र आपण बघतोय आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप या संघाकडनं. या ठिकाणी मात्र सुपर टायमिंग आहे, व्यवस्थितरित्या कन्वर्ट केलं जात आहे. आता मात्र लयबद्ध फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, चेंडूला थारा नाहीये, सरळ निघून गेला डीप मिड विकेटच्या दिशेने उतुंग भरारी घेणारा षटकार. चला डोंट वेस्ट द टाइम, लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या मैदानाच्या आतमध्ये. या 6च्या मदतीने मात्र आपण बघतोय तब्बली जाऊन पोहोचले 32 या अंकांवर, 32 रन्स ऑन बोर्ड. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता कॅलिबर खेळाडू आहे पंकज, आणि आता मात्र षटकार त्याच्या बॅट मधून येत असताना 32 धावा या धावफलकावर आपण बघतोय. 4 षटकांचा खेळ हा कंप्लीट झालेला आहे. अजून सुद्धा मात्र 2 षटक हे मार्गस्थी पथावर आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने बघतोय आपण जसं मात्र क्रिकेट पुढे येत आहे, क्रिकेटचे नवनवीन नियम मात्र आपल्याला ऐकायला मिळत आहेत, बघायला मिळत आहेत. आणि नक्कीच मात्र प्रत्येक खेळाडू जसं मात्र पावसाळा सरतो तदनंतर मात्र टेनिस क्रिकेटला मात्र सुरुवात होते. ज्या पद्धतीने मात्र चातक पक्षी वाट बघत असतो त्याचप्रमाणे मात्र आपण बघतोय प्रत्येक खेळाडू या टेनिस क्रिकेटची मात्र वाट बघत असतो. खूप सुंदर पद्धतीने यंदाचा हंगाम आपण बघतोय. 2023 हे वर्ष आहे आणि या वर्षामध्ये सुद्धा खूप चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल सातत्याने. नक्कीच ICC इव्हेंट मात्र आपल्या भेटीला यंदाच्या हंगामामध्ये बघायला मिळतोय आणि भारत मात्र यजमान आहे या वर्षी. आणि नक्कीच तब्बल 12 वर्ष झाली अजून सुद्धा मात्र विश्व वर्ल्ड कप आपल्या मायदेशी परत घेऊन आलेले नाही आहेत. तर रोहित ब्रिगेड अँड कंपनी यांच्याकडे संपूर्ण भारताचं मात्र लक्ष आपल्याला बघायला मिळत आहे. लवकरच मात्र ICC इव्हेंट स्टार्ट होईल आणि संपूर्ण भारतीय मात्र चांगली कामगिरी करेल अशा आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर. या ठिकाणी मात्र रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक मात्र फ्लाय स्लिप कडे ट्रॅव्हल झाला होता. कुठल्याही प्रकारची चुकी बघायला मिळत नाहीये. निर्णायक क्षणी निर्णायक विकेट येत असताना फलंदाज बाद होईल. तंबूच्या आशेला जात असताना बॅक टू द पॅव्हिलियन गॉन.
प्लीज धन्यवाद. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय तब्बली जाऊन पोहोचले 32 या अंकांवर. पहिलाच गडी मात्र बाद होत असताना रोहिदास, कालचा दिवस काय जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघितली. पहिलं अर्धशतक त्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र रोहिदास यांच्या नावे जात असताना आणि कालचा दिवस काय जबरदस्त आपण बघितला. तब्बली 3000 रुपयांचं कॅश प्राइज मात्र कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं त्या 50 साठी. सुपर. पुन्हा एकदा रोहिदास गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. या ठिकाणी मात्र बॅक टू द बॉलर खेळला जातोय. लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. हेमंत जाधव याला आपण बघू शकताय. तत्पूर्वी मात्र फंबल होतंय आणि फंबलचं कारण त्या ठिकाणी मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावा मात्र इथून कराव्या लागतील कारण की समोरचा संघ आतापर्यंत बघायचं झाला तर टेबल टॉप करतोय. ए गटातून बघायचं झालं तर आई गावदेवी चांदीप संघ यांना आपण बघू शकताय. खूप सुंदर पद्धतीने मात्र खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटची जॉन साईडला खेळलं जात आहे. डीप मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय वेगाने. तत्पूर्वी मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही आहे. यू वेट म्हणून सांगितलं जात आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागेल दोन्ही बॅटरला. इथून मात्र प्रयत्न करायला पाहिजेत. प्रयत्नांती परमेश्वर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल का? कारण की जोपर्यंत तुम्ही संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला फळ मात्र मिळणार नाहीये. इथून मात्र प्रयत्न करायला पाहिजेत. पंकज पाटील यांच्याकडे मात्र तेवढं कॅलिबर आहे. इथून मात्र सातत्य सिद्ध करावे लागेल. पुन्हा एकदा बघायचं झालं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय. मुंबईला खेळायचं होतं ठाण्याला आणि त्या कारणास्तव मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. आतापर्यंत जास्तीत जास्त निर्धाव चेंडू खेळत असताना संघ आपल्याला बघायला मिळतोय नित्यसाई प्रतिष्ठान आडणे संघ. सिंगल आणि डबल जी लाईफ लाईन आहे त्या लाईफ लाईनचा उपयोग करणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा मात्र बघायचं झालं तर सुपर डिलिव्हरी अप्रतिम. अनुभवाची शिदोरी मात्र मागे आहे आणि अनुभवाचे प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. आदरणीय सन्माननीय जे आपल्याला बघायला मैत्री ग्रुप फाउंडेशन चे मात्र आपल्याला प्रोप्रायटर सुद्धा आहेत आणि नक्कीच चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला बघायला मिळते. रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केला जातोय. जबरदस्त ब्रह्मास्त्र मात्र एंड मुवमेंटला काढलं जात आहे. जब तक तोडेगा नहीं तब तक छोडेगा नहीं. 6 धावा. आदरणीय सन्माननीय श्री आदरणीय सन्माननीय श्री सचिनजी भोईर जे व्यासपीठावर उपस्थित आहेत. मान्यवर यांच्याकडनं मात्र ग्रामीण प्रीमियर लीग साठी आर्थिक मदत 3000 रुपये तब्बल मात्र लाभलेले आहेत. मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू सो मच साहेब. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 41 धावा या धावसंख्येवर आपण बघितले आहे. चला मीटिंग करायची नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धावसंख्या 41 धावा. ज्या पद्धतीने मी उल्लेख केला होता कॅलिबर आहे खेळाडूकडे आणि त्या कॅलिबरचा उपयोग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुपर स्ट्रोक आपण बघितला. ज्या पद्धतीने मात्र रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकताय स्वतःला मात्र इम्प्रोव्हायझेशन केलं आणि त्यानंतर मात्र रिव्हर्स स्ट्रोक काय जबरदस्त पद्धतीने बघायला मिळतोय. या पद्धतीचे स्ट्रोक जास्तीत जास्त आपण बघतोय प्रथमेश ठाकरे याला खेळताना. त्यानंतर मात्र कालच्या दिवशी ज्यांनी हजेरी लावली होती प्रशांत घरत मॅन फ्रॉम मरनाला यांना सुद्धा मात्र ही अशा पद्धतीचे शॉट्स आपण खेळताना सातत्याने बघितलेले आहेत. म्हणून सराव करणं खूप गरजेची गोष्ट आहे खेळाडू मित्रांनो. कारण की सराव हा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बळकट बनवत असतो. संदीपजी मडवी यांना आपण बघू शकता. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व त्यांच्या सोबत आपण बघू शकता. राहुल किणी जे सदस्य आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये आपण मात्र आपण बघू शकताय. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकताय मिस्टर मित. शेवटचा आणि अंतिम षटक मात्र मार्गस्थी पथावर धावसंख्या 41 धावा. इथून मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना नित्यसाई प्रतिष्ठान आडणे संघ बघायला मिळतोय. ब्लॉकला चेंडू हाताळला होता. ऑन साईडला खेळलं जात आहे. क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावत आहे. तरी बघायचं झालं तर 1 धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. आदरणीय सन्माननीय दत्तात्रयजी पाटील भामटपाडा गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या समवेत मात्र सलीमजी शेख आपल्याला बघायला मिळत आहेत. तदनंतर आदरणीय सन्माननीय उमेशजी किणी हे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उमेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा स्वागत आणि त्यांचं स्वागत मात्र षटकारांशी केलं जात आहे. जबरदस्त टायमिंग. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परमेंट आणि टी फॉर टॅलेंट या चारही गोष्टींचा समन्वय. चेंडू फरार. 6 धावा.
येस, धावसंख्येचा उल्लेख करायचा झाला तर धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावर 48 या धावसंख्येवर. पंकज ज्या पद्धतीने मात्र सुरुवातीला आपण बघितलं थोडंसं स्ट्रगल केला, परंतु तदनंतर मात्र जसा जसा बॅटच्या चेंडू रडार मध्ये आला तसा मात्र चेंडू हवाई सफर करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलं जात आहे. या डीप वरनं मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. रुपेश पाटील मात्र वेगाने येत आहेत. तत्पूर्वी मात्र फेकी केली जात आहे, परंतु ऍक्युरेट रनिंग बिटवीन द विकेट सुंदर पद्धतीने आपल्याला बघायला मिळतोय. ताळमेल व्यवस्थित आहेत आणि 2 धावा सहजरित्या मात्र कंप्लीट केल्या जातात. या दोन्ही संघाची धावसंख्या आता मात्र अर्धशतक हे मात्र संघाचं कंप्लीट केले जात आहे. 50 धावा या ठिकाणी मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत. नित्यसाई प्रतिष्ठान आणि या संघाच्या नक्कीच नित्यसाई प्रतिष्ठान आणि या संघाचा विचार करायचा झाला तर संगमाला काही श्री कैलासजी जाधव, तदनंतर मात्र श्री प्रदीपजी खिरकिरे आपल्याला बघायला मिळतात. ऑन साईडला सुपर स्ट्रोक आहे, वैविध्यपूर्ण फटका, डीप लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन लागते भेदून निघून जाईल चेंडू. पंचांचा सिग्नल, 1 बाउन्स, 4 धावा. धन्यवाद. नक्कीच वैयक्तिक आपण जेव्हा बघतोय आयुष्यामध्ये माणसाला जेव्हा अहंकार येतो तेव्हा मात्र मोठमोठे आपण बघतोय बाता करत असताना मात्र नेहमीच माणसाला अहंकार नसावा. कारण की ज्या पद्धतीने आपण बघितलं तुर्कीमध्ये मात्र 40 सेकंदाचा भूकंप आला. भूकंपाच्या 40 सेकंद आधी एका व्यक्तीकडे मात्र 3 घरं होती आणि 40 सेकंदानंतर त्या व्यक्तीकडे 3 भाकरीही नव्हत्या, म्हणून इतरांनी दिलेली भाकरी घेऊन तो उभा आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये आपण कधीही कुठल्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नका, कारण की सर्व काही क्षणात उलटू शकतं. त्या कारणास्तव आपण बघितलं तुर्कीमध्ये तो भूकंप आला आणि त्यानंतर मात्र अशा प्रकारचे चित्र आपल्याला बघायला मिळते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले तब्बली धावसंख्येवर 54 या धावसंख्येवर. येस, थर्ड अंपायर मात्र आपल्याला बघायला मिळत आहे. तर पंच यांना मी विनंती करेन, थर्ड अंपायर जे आहेत त्यांनी आपण चेक करायचे आहे. बाउंड्री लाईन मात्र त्या ठिकाणी चेक केली जाईल आणि थर्ड अंपायर कडे मात्र हा डिसिजन आपल्याला बघायला मिळतोय. जे थर्ड अंपायर आहेत त्यांना विनंती करेन की आपण थर्ड अंपायर साठी मात्र या ठिकाणी यायचं आहे. नक्कीच जो काही डिसिजन आहे ॲक्युरेट आपण बघतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून चेक केला जाईल. खूप सुंदर पद्धतीने मात्र लेखी जोखी सातत्याने पोहोचवत असताना संपूर्ण एवन जोडी आपण बघतोय. साहिलजी पाटील, त्यानंतर मात्र आपण बघतोय जतीनजी किनी यांना बघू शकतायत. अमरजी पाटील, कौस्तुभजी पाटील स्कोररच्या भूमिकेमध्ये, अनुराग चव्हाण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. त्यानंतर मात्र मुनीतजी कुडू मात्र ही संपूर्ण स्पर्धा कॅप्चर करत असताना जो काही डिसिजन आहे तो थोड्याच वेळात मात्र आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. नक्कीच पंच मात्र सिग्नल देत असताना 1 बाउन्स 4 धावा. ॲक्युरेट डिसिजन मात्र चेक करून या ठिकाणी गेला जातोय. धावसंख्या 54 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. इथून मात्र थोड्याशा धावसंख्या वाढत असताना त्याचं कारण काय, कारण की पंकज पाटील आतापर्यंत खूप सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये स्वीकारत असताना आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण 3 षटकार बघितलेत, 1 चौकार त्याच्या बॅट मधून आपण बघतोय. धावसंख्या 54 धावा. अजूनही मात्र 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. सुपर फलंदाजी मिस्टर पंकज पाटील यांच्या बॅट मधून बघायला मिळत आहे. या ठिकाणी बॅटची एज क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. सुजित तत्पूर्वी बघायचं झालं तर 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी मात्र वळालेत आणि तत्पूर्वी मात्र दुसरी धाव घेत असताना मात्र त्या ठिकाणी सॅक्रिफाईस विकेट म्हणावे लागेल, कारण की पंकज मडवी याला स्ट्राईक घेणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि ती गरजेची गोष्ट असताना मात्र स्ट्राईक एंड वर येत असताना परंतु 1 धाव मात्र काही रोखू शकत नाहीये. एकने संघाची धावसंख्या 55 धावा या धावफलकावर आपण बघतोय. गडी बाद होत असताना धावचीच्या स्वरूपाने मात्र तंबूच्या आश्रयाला जाईल बाद. धन्यवाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. इथून जर शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येतोय तर निश्चितच 60+ धावा या धावसंख्येवर आपल्याला बघायला मिळतील. बघायचा शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटच्या अंतिम चेंडूला मात्र इंटू द गॅप तर ढकलला आहे. चेंडू मात्र 1 बाउन्स 4 धावेशी 2 क्षेत्ररक्षकांना भेदून निघून जाईल. सुपर स्ट्रोक, गुड फिनिश पंकज मडवीच्या माध्यमातून. चेंडू सरळ निघून गेला. 1 बाउन्स 4 धावा.
धावसंख्येचा विचार करायचा झाला तर 59 धावा या धावसंख्येवर आपण बघतोय आणि 60 धावेंचं लक्ष हे मात्र समोर असणार आहे. नाण्याची एक बाजू आपण पडताळली आहे, नाण्याची दुसरी बाजू पडताळणं तेवढीच गरजेची गोष्ट क्रिकेटच्या दृष्टिकोनातून, कारण की क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम आहे. किंतु परंतुचा खेळ म्हणजेच क्रिकेट, जर तरचा खेळ म्हणजेच क्रिकेट. जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडत नाही ना तोपर्यंत मात्र भविष्यवाणी करणं म्हणजेच मूर्खपणाची गोष्ट आहे. या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे मात्र दोन संघ आपल्याला आमने सामने बघायला मिळतील. इकडे हर्षदा 11 विरार फाटा हा संघ आणि दुसरीकडे बघायचं झालं तर कुणाल रॉयल मांडवी संघ आमने सामने आपल्याला बघायला मिळतील. हर्षदा 11 विरार फाटा संघाचा विचार करायचा झाला आतापर्यंत मात्र 3 गुणेनिशी 4 या रँकिंग वर आपल्याला बघायला मिळतोय टेबल ए मधनं. त्यानंतर मात्र कुणाल रॉयल मांडवी हा संघ टेबल ए मधनं दुसऱ्या रँकिंग वर आपल्याला बघायला मिळतोय. म्हणून दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्वपूर्ण आपल्याला बघायला मिळत आहे. व्यासपीठावर उपस्थित या स्पर्धेचे शिल्लक पगार सचिनजी मालवी साहेब या स्पर्धेचा आस्वाद लुटत असताना त्यांच्या समवेत आपण बघतोय मनोजजी घरत, त्यानंतर मात्र प्रदीपजी धोदडे यांचं सुद्धा मात्र शुभ आगमन आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्या समवेत आपण बघतोय गौरवजी किनी हे जे सल्लागार आहेत, त्यानंतर मात्र बघतोय तुषारजी किनी जे सचिव आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांचा मित्र वर्ग आपल्याला बघायला मिळतोय सचिनजी भोईर, जे मात्र आज वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये मात्र उपस्थित होत आहेत. आणि त्यांचा संघ सुद्धा आपण बघतोय विरार ग्रामीण प्रीमियर लीग नारंगीच्या मैदानावर मात्र चालू आहे आणि त्यांचा संघ सुद्धा मात्र त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि नक्कीच मैत्री फाउंडेशनचा विचार करायचा झाला तर त्यांच्या अनुनयाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने मात्र याच मैदानावर बरोबर दिनांक रविवार 5 मार्च रोजी मात्र आरोग्य शिबिर मात्र या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि नक्कीच संपूर्ण स्पर्धकांना मी विनंती करेन की ज्यांना कोणाला आस्वाद घ्यायचा आहे त्यांनी मात्र त्या ठिकाणी शिबिरमध्ये आपण सहभाग नोंदवा. खूप चांगलं असं योगदान मात्र मैत्री फाउंडेशनच्या संपूर्ण टीम मात्र त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे मात्र आपण दोन संघ नाणेफेक करणार आहोत. हर्षदा 11 विरार फाटा आणि कुणाल रॉयल मांडवी संघ. तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी एक सुमधुर सॉन्ग या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. चला, दोन्ही संघाचे कर्णधार हर्षदा 11 विरार फाटा संघाचा कर्णधार आणि कुणाल रॉयल मांडवी या संघाचा कर्णधार. हर्षदा 11 विरार फाटा संघाचा संघमालक आपण बघायचे झाले तर आदरणीय सन्माननीय प्रदीपजी धोदडे या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर कुणाल रॉयल मांडवी संघाचे संघमालक आपल्याला बघायला मिळतात आदरणीय सन्माननीय श्रीजी सालकर, यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. आपण थोड्याच वेळात मात्र नाणेफेकी या दोन्ही संघांमध्ये करणार आहोत. कुणाल रॉयल मांडवी संघाचा कर्णधार या ठिकाणी मात्र उपस्थित होत असताना वेलकम. त्यानंतर मात्र हर्षदा 11 विरार फाटा संघाचा कर्णधार धीरज चोगला आणि त्यानंतर नारायण वजे आपल्याला सुद्धा खूप खूप स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय सचिनजी भोईर यांना मी विनंती करेन की त्यांनी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. खूप सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळत आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 3000 रुपयांचं आर्थिक साह्य आपल्याला लाभते. खूप चांगलं व्यक्तिमत्व, स्पर्धा कुठल्याही क्षेत्रात असो मात्र आपलं महत्वपूर्ण योगदान सातत्याने देत असताना वेलकम सचिनजी, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. हर्षदा 11 विरार फाटा आणि कुणाल रॉयल मांडवी यांच्यामध्ये आपण नाणेफेक करत आहोत. टेल असा कॉल आहे आणि हेड असा कॉल आलेला आहे. मान्यवरांना विनंती करेन की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर असताना पण व्हा. नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे हर्षदा 11 विरार फाटा संघ. धीरज, निर्णय काय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी बघायला मिळतोय. कालचा दिवस आपण बघितला, शेवटचा सामना आपण जिंकलेले आहेत, तर होप्स मात्र आपल्या वाढलेल्या आहेत. इथून मात्र प्रयत्न करायला पाहिजेत, कारण की इथून मात्र संघर्ष आपल्याला बघायला मिळतोय प्रत्येक संघांमध्ये. तर आज काही चेंजेस प्लेइंग 11 मध्ये केलेले आहेत का? हो, एक चेंजेस केलाय.
ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर. नाही, क्षेत्ररक्षक आहे. संपूर्ण स्पर्धा खेळताना आपण बघतोय या सुंदरसं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे सचिनजी माळवी यांच्या नेतृत्वाखाली. ही स्पर्धा आपण सातत्याने खेळत आहोत. यंदाचं 3रं वर्ष आहे. जे 2 फॉर्मॅट आपण बघितले आणि हा फॉर्मॅट, काय फरक जाणवतोय? हा ग्राउंड बघता तर थोडं मोठं ग्राउंड आहे आणि इथे बॉलिंगला खूप ॲडव्हान्टेज आहे. नक्कीच नक्कीच खेळपट्टी ज्या पद्धतीने बनवलेली आहे, खूप सुंदर खेळपट्टी आहे आणि नक्कीच गोलंदाजाला सुद्धा इथे प्राधान्य आहे, फलंदाजाला सुद्धा प्राधान्य आहे. तर ऑल द बेस्ट आहे, कारण की ऑन गोईंग मॅच चालू आहे. तर दोन्ही संघांना मी शुभेच्छा देईन. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे हर्षदय 11 विरार फटा या संघाने आणि प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय आपल्याला बघायला मिळतोय. जाऊया आपण थेट समालोचन कक्षामध्ये, जिथे मात्र आमच्या समवेत जॉईंट आहेत आमचे गुरुवर्य प्रमोदजी शेडके साहेब. थँक्यू सो मच. आदेश पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. फर्स्ट इनिंग मध्ये नित्यसही प्रतिष्ठान अडणे संघ आपण पाहत आहेत. प्रथम फलंदाजी करताना धावांची गती फलकावर 59 धावा फलकावर लगावल्या गेल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात आता पहिल्या चेंडूवर वाईड आपण पाहिलात. टॅप केला जातोय अंडरम बॉक्स स्टाईल मध्ये. मात्र या वेळेला कॅप शोधण्यामध्ये अपयश मिळालं सँडीला. संदीप मडवी आपण पाहत आहेत, एक ग्रेट प्लेअर. ज्या खेळाडूच्या नावावर 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया साध्य झालेली आहे. ओपन गटातून खेळत असताना खुल्या गटातून धानिवचं ते मैदान, सारांश 11 धानिव, नंदकुमार पाटील यांचा संघ आणि रणवीरच्या समोर मात्र त्याने ते स्ट्रोक खेळले गेले होते. यावेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न सक्सेस ठरतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. येतोय VGPL चौकार. वेलकम बाउंड्री. वेलकम बॅक. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर, 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 6 धावा. अमित बरफवर मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत केलेला हल्ला बोल आपण पाहू शकलात. स्वीपर कव्हर मध्ये चेंडूला मात्र या ठिकाणी धिरकावून दिलं गेलं, चौकार आला आणि त्यानंतर चौथा चेंडू प्रगतीपथावर ऑन साइडला खेळला गेला. पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल पाहायला मिळतोय. ब्युटिफुल अँड वंडरफुल वसई ग्रामीण प्रीमियर लीग चा हा षटकार. आक्रमकता आणि फक्त आक्रमकता दाखवत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 12 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अमित बरफने गेल्या 2 ते 3 मॅचेस मध्ये खूप चांगली प्रगती केली होती, परंतु याच गोलंदाजावर आता अटॅकिंग मोड मध्ये पाहायला मिळतोय सँडी. एक सुंदर बॅटिंग स्टान्स पाहायला मिळतो. बॅटचा फॉलो यावेळेला आपण पाहतोय. फॉलो खूप सुंदर पद्धतीने हा चेंडू मात्र यावेळेला विसरला होता अमित बरफ. गुड डिलिव्हरी, टप्पा चूक पद्धतीने स्वतःला ब्लॉक करून घेतलं, मजबूर केलं मात्र यावेळेला फॉरवर्ड डिफेन्स खेळण्यासाठी. तिथून मात्र कुठती धाव येत नाहीये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप या संघाची 12. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साइडला खेळला गेला. अशा प्रकारचे चेंडू देतील तर सँडी सोडणार नाही. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलाय. टिप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या डोक्यावरून येतोय सनसनाटी षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग. दिस इज अ ब्युटिफुल अँड ट्रिमंडस बॅटिंग बाय सँडी. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात, त्यात तब्बल 18 धावा. आपण पाहत आहेत वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा हा थरार, क्रिकेटचा महासंग्राम एक नवीन संकल्पना घेऊन मात्र या स्पर्धेला जी उजाळा दिला गेलाय असे आपण पाहू शकतात. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेची आन बान शान मान सन्मान अभिमान आदरणीय सचिनजी मालवी साहेब यांना आपण पाहू शकतात. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि गोड स्वभावाचा धनी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं तुमचा स्वभाव हा पेड्यासारखा असावा. चला, नो मीटिंग नो टाइम.
तो पेड्यासारखा स्वभाव आहे सचिनजी मालवी साहेब यांचा. कारण पेड्यासारखा स्वभाव का असावा, कारण पेढा हा मात्र राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. म्हणून पेड्यासारखा स्वभाव असणं एक क्वचित आणि कदाचित माणसांच्या अंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि तो स्वभाव सचिनजी मालवी साहेब यांचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या व्यासपीठावर सचिनजी भोईर साहेब यावेळेला आपण पाहिलं तर कोसमाई चषकाचे सुद्धा सूत्रधार, नवतरुण चषकाचे सूत्रधार पाहायला मिळतात आणि खार्डी गावातील एक सुंदर अनमोल रत्न सचिनजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि तुषार किनी यांचे परम मित्र यावेळेला पाहायला मिळतात. गौरव किनी यांना आपण पाहू शकतायत. तदनंतर आपण पाहू शकतात मनोजजी घरत यांना सुद्धा आपण पाहू शकाल आणि त्या अगदी मधोमध मात्र सचिनजी मालवी या स्पर्धेचे प्रेसिडेंट आपण पाहत आहेत. षटक क्रमांक पहिलं झालं यावेळेला प्रगतीपथावर आपण पाहू शकला. त्यावेळेला 3 षटकार आले. कंप्लीट झाल्यानंतर धावसंख्येवर यावेळेला आपण पाहू शकतायत 18 धावा पहिल्या षटकामध्ये. अप्रतिम वैभवचा हा फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. चेंडूला स्क्यूअर ऑफ द विकेट खेळले गेले. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडूला स्टॉप केलं त्या ठिकाणी. फेकी येईपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी आणि तिसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. खूप चांगली स्ट्रॅटेजी, रणनीती या ठिकाणी पाहायला मिळते. आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप कंटिन्युअस मॅचेस जिंकत आतापर्यंत 4था सामना ते खेळत आहेत. या अगोदर 6 पॉइंट सहित पहिल्या रँकिंगवर पाहायला मिळाले दीपक पाक्तेकर यांचा संघ मात्र फॉर्मामध्ये आहे. धावसंख्या 21. पंकज पाटील हॉल ऑफ 5 विकेट घेणारा हा गोलंदाज बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जाईल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 21 धावा. 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगली रणनीती, स्ट्रॅटेजी अप्रतिम पाहायला मिळते. कारण तुमच्याकडे 2 प्लान असायला हवेत. ए प्लान तुमचा अनसक्सेस होतोय तर बी प्लान तुमचा मात्र सक्सेस डेफिनेटली होईल. अप्रतिम जागेवरून खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर कॉपी बुक स्टाईल मध्ये आणि वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला वळवलं गेलंय. 1 बाउन्स, चौकार. ग्रेट बॅटिंग, ग्रेट शॉट बाय सँडी. सचिन मालवी अध्यक्ष आहे, कमी नाही कशाची हो त्याला. संजय किनी कार्याध्यक्ष. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा एकत्रित खेळ संपन्न झालाय आणि 25 धावा फलकावर. एक छोटी टोटलचा पाठलाग करताना सेन्सिबल क्रिकेट कसं खेळावं म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला संघात कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण तर मिस्टर सँडी याला आपण पाहू शकतायत. सुपर विल पॉवर दाखवत असताना पाहायला मिळतो. धावसंख्या 25 झालेली आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 संघांमध्ये अतिशय सुंदर लढत आपण पाहू शकणार आहोत. एका साईडला हर्षदा 11 विरार फाटा आणि कुणाल रॉयल मांडवी. दोन्ही संघ मात्र या ए ग्रुप मध्ये अतिशय चांगली कामगिरी केली. वाईटचा इशारा विशाल नाईक सरांकडून येतोय. तत्पूर्वी वाईट येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 26 धावा. खूप चांगली स्टार्ट या ठिकाणी करून दिली गेले. पंकज पाटीलने पहिला सामना अप्रतिम हाताळला गेला होता. ऑल ऑफ 5 विकेट पाहायला मिळाले आणि त्यानंतर रिदम थोडासा तुटतोय. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडूला पिच करण्याचा प्रयत्न केला. सक्सेस मिळतोय. संजय घरतच्या हातामध्ये डिसिप्लिन क्रिकेटर म्हणून संजय घरत या खेळाडूकडे पाहिलं जातं. नितीन सोमन ऍज अ कॅप्टन म्हणून लीड यावेळेला करत असताना पाहायला मिळतो. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे, कैलास कमलाकर जाधव अँड प्रदीप केशव किरकेरे हे 2 मात्र ओनर पाहायला मिळतात. तर एका साईडला दीपक पाक्तेकर. ऑन साईडला खेळला गेला. मिस टायमिंग आहे. पाहायचं आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचताय संजय भोईर. चेंडूला स्टॉप केला जाईल. झेल तर सुटतोय परंतु अगदी 2 धावा सहजगत्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 28 धावा. 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. एक सुंदर संकल्पना घेऊन मात्र आय लव्ह वसई ग्रामीण प्रीमियर लीग मात्र ही स्पर्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. सीझन 3 मध्ये काहीतरी नाविन्य करण्याची इच्छा शक्ती प्रबळ करणारी संयोजन समिती मुकेशच्या हाताने चेंडूला मात्र टॅप केला जातोय. अमित बरफ पुढे सरसावेल. तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर 29 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांमध्ये 14.50च्या करंट रन रेटने आतापर्यंत 29 धावा. इथून जर आपण पाहिलं तर 24 चेंडू असतील आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकतायत 31 धावांचं लक्ष्य समोर असेल. 24 चेंडू 31 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटा माटान क्रिकेटचा सोहळा भरलाय भारी मोठ्या थाटा माटान हा चषक पालघर जिल्ह्यात हा चषक पालघर जिल्ह्यात वसई ग्रामीण प्रीमियर लीग आहे आमच्या शिरसाट गावात ग्रामीण मानाची सन्मानाची अभिमानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच आय लव्ह वसई ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहतायत. या अगोदर मात्र आपण पाहिलं तर माझा भूमिपुत्र मात्र या चॅनलने या स्पर्धेची दखल घेतली. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदान जर आपण पाहिलं तर समोरच जो कुणाल रॉयल मांडवे आणि जय महाराष्ट्र चांदीप जो स्टँड आपल्याला पाहायला मिळतो त्याच्या अगदी पाठीमागे आपण नजर फिरवली तर तशा प्रकारचं मैदान होतं. एक महिन्यापूर्वी जर आपण येऊन पाहिलं तर तशा प्रकारच्या मैदानाचा विस्तार होता, परंतु आता जर आपण पाहिलं तर इथे नंदनवन झालंय क्रिकेटचं. सुजलाम सुफलाम मैदान आणि या मैदानात खेळण्याची प्रत्येकाला इच्छा प्रकट झाली, कारण आज मुंबईमध्ये गेलात तर बिलकुल तुम्हाला अशी मैदानं मिळणार नाहीत. 2-2, 3-3 लाखाच्या स्पर्धा होतात, परंतु पाठीमागे डिक्लेरेशन झोन असतं. परंतु इथे जर आल्यानंतर प्रत्येकाला मात्र हे भावून जाईल मैदान. प्रत्येकाला असं वाटेल की मी खेळण्यासाठी मात्र या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं. परंतु ही स्पर्धा आहे ग्रामीण भागासाठी, वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा टॅलेंट दाखवण्यासाठी हे व्यासपीठ उभं केलं गेलंय. ते आपण सातत्याने पाहताय सचिनजी मालवी साहेब यांच्या माध्यमातून, कारण फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. बॅकफुटला जाऊन टॅप केला जातोय हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. पंकज पाटील मात्र पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 30 धावा. संजय किनी यांची सुद्धा अथक परिश्रम अथक मेहनत. गौरव किनी असतील, रोहित किनी असतील, अविनाश किनी असतील, स्वप्नील पाटील असतील, भामटपडाकरांनी सुद्धा खूप चांगली मेहनत घेतली. यावेळेला स्लॉक स्वीपचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाला. राहुल द्रविड, रोहित शर्मा हिटमॅन आणि हार्दिक पांड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये आणि खऱ्या अर्थानं सूर्याची आठवण करून दिली. सूर्यकुमार यादव चौकार 4. अशा प्रकारचे स्ट्रोक अगदी मोहम्मद अझरुद्दीन खेळायचा, अशा प्रकारचे स्ट्रोक अगदी अजय जडेजाच्या बॅटमधून आपण पाहिले होते आणि त्याच पद्धतीने मात्र हा स्ट्रोक वैभवच्या बॅटमधून आपण पाहिलात. धावसंख्या 34. ऑन साइडला खेळला गेलाय. फ्लिकचा फटका क्षेत्ररक्षकांनी केली गफलत. चेंडू मात्र या वेळेला निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. षटकार की चौकार पंच या वेळेला मात्र दर्शवतायत. संदेश किनी त्या ठिकाणी आहेत, स्वतः त्या ठिकाणी दर्शवतायत, मेंबर्स आहेत आणि यस इट इज अ 6 रन रिव्हर्स घेतला. मात्र यावेळेला आपण पाहू शकता डिसिजन आशुतोष व्यवहारे सरांनी आणि षटकार या ठिकाणी येतोय फ्लॅट 6. धावसंख्या तब्बल 40. क्या बात आहे वैभव अँड सँडी. आई गावदेवी स्पोर्ट चांदीप संघ फॉर्मामध्ये अतिशय चांगला खेळ दर्शवला गेलाय. उलटा चेंडू सरळ बॅटने खेळला गेलाय. समोर खेळलेत, यावेळेला चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतायत. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक फिल्डिंग बाय कवेश लोंढे, मॅन फ्रॉम आडणे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 41 रन्स 41 या धावसंख्येवर. खूप चांगलं क्रिकेट अमित बरफ प्रगती करतोय. अजून खूप काही मात्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर शिकायचं आहे. प्रगती करायची असेल तर तुम्हाला थांबणं, या वेळेला थांबायचं नाहीये, लढायचं आहे. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर चांगला आहे, परंतु फटक्यामध्ये या वेळेला टेम्परामेंट टायमिंग पाहायला मिळालं नाही आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा केली चुकी आणि चुकीला माफी नाही. संजय भोईर सारख्या खेळाडूकडून चुकी होणं मात्र यावेळेला क्वचितच पाहायला मिळतं. षटकार 6. क्रिकेटचे निस्सिम भक्त सलीम शेख यावेळेला पाहायला मिळत आहेत. वेलकम. उमेशजी पाटील यांना आपण पाहू शकतायत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आणि दत्तात्रय पाटील साहेब या ठिकाणी पाहायला मिळतात. ऑन साइडला पुन्हा एकदा मात्र जबरदस्त प्रहार. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. यस पंच काय दर्शवतात.
धावसंख्या झालेली आहे, लक्षात असू द्या 53, एकंदरीत 53 विजयासाठी 7 धावांची गरज असेल. आजच्या दिवसात तुफानी फलंदाजी केली होती, तो दिवस होता. आज आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं 2 मार्चचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसामध्ये धुमाकूळ घातला होता. इंग्लंड संघाला, एक मातब्बर संघाला आयर्लंड संघाने मात्र वर्ल्ड कप मध्ये बीट केलं गेलं होतं. सुपर बॅटिंग केली गेली होती. 3114वी ती ओडीआय क्रमांक आणि 3114व्या त्या एक दिवसीय सामन्यामध्ये केविन ओब्रायन या खेळाडूने मात्र तब्बल 113 धावा केल्या होत्या. त्यामध्ये 13 चौकार 6 षटकार मारत मात्र जबरदस्त खेळी केली. तो आजचा दिवस आयर्लंड संघाच्या नावावर गेला. तो आजचा दिवस 2 मार्च 2011चा दिवस आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी 2 एप्रिल 2011 मध्ये आपण पाहू शकलात भारतीय संघ MS धोनी क्रिकेट कंपनीच्या उपस्थितीने मात्र ज्या पद्धतीने स्पर्श झाला तो वर्ल्ड कप. आणि येत्या 24 एप्रिलला आपण पाहणार आहोत भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर वानखेडे स्टेडियमवर मात्र जबरदस्त अनावरण केलं जाईल. कारण सचिन रमेश तेंडुलकर सरांनी शेवटचा कसोटी सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला होता आणि त्याच्या प्रति आज मात्र त्या ठिकाणी पुतळा उभारला जाणार आहे. हलक्याशा हाताने चेंडूला जर आपण पाहिलं तर सॉफ्ट हँडने खेळला गेला. अमित परब पुढे सरसावेल, फक्त सिंगल मिळेल. वैभवने मात्र यावेळेला जरूर दाखवलं की सँडी या षटकाराने मात्र तू या स्पर्धेचा, या सामन्याचा मात्र सांगता कर. असं होतं कधी कधी, आपण सातत्याने पाहिलंय. त्यावेळेला MS धोनी आणि विराट कोहली आपण पाहिलं होतं. अशा प्रकारचं व्हायरल झालं होतं चित्र. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा येतो विशाल नाईक सरांकडून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 55 धावा. काय टेनिस क्रिकेट विश्व पुढे चाललंय. अशातच आता शिकागो मध्ये सुद्धा आपण टेनिस बॉल क्रिकेटची उत्पत्ती आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे फार वेगाने या चेंडूने उत्तुंग भरारी घेतली आणि प्रत्येक खेळाडूचं आता स्वप्न निर्माण झालंय. ऑन साइडला खेळला गेलाय. लालाच्या या गोलंदाजीवर मात्र शेवट केला जातोय. अखेरकार स्टायलिश फिनिश या ठिकाणी पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय सँडी आणि विजयाची घोडदौड सुरू राहते. मात्र आई गावदेवी स्पोर्ट्स चांदीप संघाची चौथा हा लगातार विजय पाहायला मिळतोय. 8 पॉइंट सहित पहिल्या रँकिंग वर. क्या बात आहे. नित्यसाई प्रतिष्ठान आडणे संघ, चला आपण लगेच शेक हँड करा. 3 पॉइंट सहित मात्र तिसऱ्या रँकिंग वर होते, परंतु इथे मात्र विजय